हक्काच्या रस्त्यासाठी 75 वर्षीय वृद्ध शेतकरी महिलेचे आमरण उपोषण। रस्ता रस्ता करता पती वारले, आता तरी रस्ता मिळेल का, प्रशासनाला सवाल। धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामनापूर घुसडी येथील वयोवृद्ध शेतकरी पुंडलिक बोरकर वय 83 वर्ष यांच्या शेतीच्या रस्त्यासाठी मागील 5 वर्षापासून धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय येथे पायपीट सुरू होती। रस्त्याच्या प्रकरणात त्यांच्या बाजूने निकाल लागला। एवढेच नाही तर प्रकरण अपीलसाठी उपविभागीय अधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केले असता त्यांनी सुद्धा पुंडलिक बोरकर यांच्या शेताला असणाऱ्या रस्त्याचा आदेश कायम ठेवत तो मोकळा करून देण्याची कार्यवाही करण्याबाबत तहसील कार्यालयाला आदेशित केले। मात्र तसे असताना देखील अद्यापपर्यंत बोरकर यांना रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही। सदरचा विषय फेब्रुवारी 2022 पासून ते अद्यापपर्यंत सुरू असून या कालावधीत रस्त्यासाठी पायपीट करत असताना 23 सप्टेंबर 2025 रोजी वयोवृद्ध शेतकरी पुंडलिक बोरकर यांची प्राणज्योत मावळली। मात्र शेतकरी बोरकर यांना न्याय मिळाला नाही। बोरकर कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे शेतीत साधन असल्याने मागील 5 वर्षात शेतीला हक्काचा रस्ता असून देखील तो मोकळा करून न दिल्याने बोरकर कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे। आर्थिक नुकसान बळजबरीने सहन करीत असताना त्या काळजीपोटी एका पत्नीच्या म्हातारपणाचा आधार तर एका पुत्राने आपला बाप गमावला असून देखील या निगरगट्टा प्रशासनाला कुठलीही कीव त्यांच्याबद्दल येत नाही। ही आजच्या युगात मानवतेला काळिमा फासणारी बाब आहे। तर वडील वारले म्हणून मुलाने रस्त्याबाबत तहसीलदार अभय घोरफडे यांना रस्ता मोकळा करून देण्याबाबत विनवणी केली असता त्यांनाच आपल्या ऑफिसमधून हाकलून लावत त्यांचा अपमान केल्याचा आरोप शेतकरी पुंडलिक बोरकर यांच्या मुलाने केला आहे। त्या संदर्भात वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात तहसीलदार अभय घोरफडे यांनी जाणीवपूर्वक रस्ता मोकळा करून न देता जातीवाचक बोलून अपमानित करून ऑफिसमधून हाकलून दिल्याने त्यांच्यावर कार्यवाही करून 5 वर्षाची नुकसान भरपाई मिळावी असे नमूद केले आहे। 2021 पासून माझ्या रस्त्याचं प्रकरण चालू आहे। स्वयं साहेबांनी पहिले आदेश केला होता, त्याच्यानंतर वीर साहेबांना आदेश केला। वीर साहेबाचा आदेश नंतर एसडीओचा आदेश आहे, कलेक्टरचा आदेश आहे आणि सरकारचा GR सुद्धा आहे। त्यानुसार बरेचसे वेळा पटवारी तहसीलदार तिथे येऊन गेले, पण रस्ता काही त्यानं मोकळा करून दिलेला नाही। त्याच्यामुळं माझे वडील पुंडलिकराव बापूजी बोरकर हे रस्त्यापायीच मरण पावले आणि संत्र्याच्या कलमा लावल्या होत्या। आता माझ्या कलमा आल्या असत्या आणि सोयाबीनसुद्धा आम्हाला काढून दिलेलं नाही। आणि आता आम्हाला अशी इच्छा आहे का आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा। 5 वर्षापासून आमचे मुलं बाळं जे आहे ते सगळे त्याच्यावर अवलंबून आहे, शेतीच्या भरोश्यावर। तर ते पाहून जातात आणि उडवाउडवीचे उत्तर देतात। अच्छा, परत कधी पण चालणार तुमचं? आमचं उपोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, म्हणजे रस्ता मोकळा करून देत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही।